श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये मानवी जीवनातील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी सखोलपणे चर्चा करत आहोत. या कार्यशाळेमध्ये असणाऱ्या ध्यानसत्रांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील आरोग्यविषयक, नातेसंबंधविषयक, धनसंपत्तीविषयक आणि अगदी आध्यात्मिक प्रश्नांविषयी आपल्याला निरनिराळी साधनं उपलब्ध होत आहेत. पुढे जाऊन या साधनांचा आपण आपापल्या परीनं योग्य तो उपयोग करून अतिशय स्वास्थ्यपूर्ण, आनंदी, स्वयंपूर्ण आणि सकारात्मक असं आयुष्य जगण्यासाठी खऱ्या अर्थानं तयार होतो. या कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागी व्यक्ती अनेकदा प्रश्न विचारत असतात आणि ते प्रश्न कधीकधी इतके महत्त्वाचे आणि प्रातिनिधिक असतात की ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणण्यावाचून मला पर्याय उरत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये देखील नातेसंबंध विषयक अतिशय महत्त्वाचा, जटिल, गुंतागुंतीचा प्रश्न एका व्यक्तीने विचारला होता आणि तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणते आहे. प्रश्न विचारलेली व्यक्ती 75 वर्षांचे गृहस्थ आहेत. त्यांना 2 अपत्य आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. नोकरी करणाऱ्या या काकांनी आपल्या कुवतीनुसार आपल्या 2ही मुलांना विविध शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या आणि या 2ही मुलांनी मिळालेल्या संधीचं सोनं करत उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि आता वेगळ्या राज्यामध्ये, वेगळ्या शहरामध्ये ही 2ही मुलं चांगल्या पगाराच्या नोकरीवरती काम करत आहेत. या 2ही मुलांपैकी मुलगा जो आहे त्याचा विवाह झालेला आहे. विवाह होऊन 4 वर्ष झालेली आहेत, मात्र अद्याप अपत्यप्राप्ती झालेली नाही याची चिंता या काकांना सतावते आहे. तर मुलीचा प्रश्न हा वेगळाच आहे. मुलीचं वय जवळपास 40च्या आसपास आलेलं आहे, मात्र ती अद्यापही लग्न या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहत नाही. अनेक वेळेला निरनिराळी स्थळं तिला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तरी देखील लग्न या घटकावर ती मोकळेपणाने बोलत नाही. त्यामुळे तिच्या मनात काय चाललं आहे हे देखील समजायला मार्ग नाही. काका या 2ही मुलांच्या या प्रश्नांनी अतिशय त्रस्त झालेले आहेत आणि यातून काही मार्ग निघेल का या आशेनं त्यांनी हा प्रश्न विचारला. आपल्या आजूबाजूला जर आपण नीट पाहिलं तर अनेक कुटुंबांमध्ये हे प्रश्न आवासून उभे आहेत असं आपल्याला जाणवेल. अनेकदा कौटुंबिक पातळीवर त्या गोष्टींची चर्चा जास्त न करता ते कसे सोडवता येतील याच्यासाठी लोक प्रयत्न करतात, मात्र हे बऱ्याचदा साधलं जातच असं नाही. त्यामुळे मग निर्माण होणारा जो ताण आहे हा ज्या व्यक्ती सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाहून नेतात ते म्हणजे आपले पालक. वाढत्या वयाबरोबर परिस्थितीशी 2 हात करण्याची जी एक जिद्द, जी एक ताकद असते ती कमी कमी होत चाललेली असते आणि त्याच अवस्थेमध्ये जर आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये असे जर प्रश्न असतील तर या पालकांची दमकुंडी होते. नीटपणे मोकळेपणाने कोणाशी बोलता येत नाही याचा परिणाम म्हणजे शारीरिक व्याधींचं एक वेगळं अजस्त्र संकट त्यांच्यासमोर उभं राहतं. आता हे वास्तव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग नेमकं या परिस्थितीला हाताळायचं कसं? काकांना पडलेला प्रश्न आणि काकांसारख्या अनेक पालकांना पडलेले जे प्रश्न आहेत त्यातून एका क्षणात जर मुक्तता मिळवायची असेल तर एक वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे: प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे. बघा, म्हणजे आपली मुलं देखील आपल्याला व्यक्ती म्हणून पाहता यायला पाहिजेत अशी इथं माफक अपेक्षा आहे. माफक अपेक्षा असा जरी मी शब्दप्रयोग वापरला असला तरी देखील प्रत्यक्षात कृती करायला हे प्रचंड अवघड आहे. आता एखादी व्यक्ती म्हणेल, तुला सांगायला काय जाते, आमच्या मुलांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामुळे आमचं काय जळतंय हे आम्हालाच माहिती. खरं तर आपलं आयुष्य जरी संपून गेलं तरी आपल्या खाली पेटलेला जो जाळ आहे तो संपणारच नाही. याचं साधं कारण म्हणजे तो आपणच पेटवलेला आहे आणि तो पेटवत असताना इंधन म्हणून जे वापरलं आहे ते म्हणजे पोझेशन, मालकी हक्क. आपल्या मुलांवर असणारा आपलाच मालकी हक्क. थोडंसं अजून खोलामध्ये उतरूयात. आपल्या समाजामध्ये विवाह संपन्न झाल्यानंतर त्या 2 जीवांना शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी संस्कृतीनं, समाजानं, कुटुंबानं मान्यता दिलेली असते. अगदी साध्या, सोप्या आणि थेट शब्दांमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर विवाह अशा पद्धतीनं आपल्याला मांडता येईल. विवाह म्हणजे आपल्या संस्कृतीच्या चौकटीमध्ये राहून 2 जीवांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दिली गेलेली मान्यता होय. आता याचा जो आध्यात्मिक भाग आहे तो थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात. विवाह संपन्न झाला की काही काळामध्येच त्या कुटुंबातल्या सदस्यांना किंवा नातेवाईकांना, मित्रमंडळींना
यांना मूल कधी होतं आहे याचे वेध लागतात. अनेकदा प्रश्न छुप्या पद्धतीने विचारले जातात. मात्र लग्न झाल्यानंतर जसजशी वर्ष वाढायला लागतात तसतसा या प्रश्नामुळे निर्माण झालेला दबाव हा वाढायला लागतो. आणि बघा, त्या दोन व्यक्तींना व्यक्तिगत किती दबाव येत असेल हे व्यक्तीनुसार बदलतं. मात्र ते कुटुंब अतिशय टेन्शनमध्ये येतं, तणावाखाली येतं. मग कुटुंबानंतर तो विस्तार वाढत जातो. नातेवाईक मंडळी, शेजार-पाजारचे सगळेजण या गोष्टीकडे अतिशय कान टवकारून बसतात. आता इथे एखाद्या दाम्पत्याला मूल होणं किंवा न होणं हा प्रश्न सामाजिक समस्येचं स्वरूप घेऊन उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. क्षणभर इथे थांबूयात. अतिशय टोकदार वास्तव आता आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. शारीरिक संबंध प्रस्थापित करणं ही शरीराची गरज आहे. याला आपण बायोलॉजिकल नीड असं देखील म्हणू शकतो. मात्र यातून निर्माण होणारं जे अपत्य आहे ते मात्र सामाजिक गरज आहे. टू हॅव अ चाइल्ड इज अ सोशल नीड. भारताच्या सामाजिक चौकटीमध्ये हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही आणि इथून खरी प्रश्नांची मालिका सुरू होते. त्या दोन व्यक्तींना मूल होणं न होणं हा प्रश्न सामाजिक कधी होऊन जातो हे त्यांनाही कळत नाही आणि त्यातून निर्माण झालेला त्या अपत्याला कळण्याचा तर प्रश्नच नाही. जसा काळ बदलत चाललेला आहे तसं नव्या पिढ्यांकडून येणारी जी प्रतिक्रिया आहे ती देखील बदलत चाललेली आहे. साधारणपणे 30-35 वर्षांपूर्वी एखाद्या मुलीला स्वतंत्रपणे निर्णय घेता येणं ही खरोखर अवघड बाब होती. मात्र आता तेच निर्णय मुली अतिशय सहजपणे घेतात आणि म्हणूनच ते पालकांना पचवणं जड जातं आहे. इथे क्षणभर आपलं आईपण किंवा बापपण बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून जर आपण त्या मुलांकडे पाहू शकलो तर परिस्थिती थोडीशी सैल होऊ शकते. मुळात आपली मुलं, पोटची मुलं असं वारंवार अधोरेखित करत असताना एक वेगळ्या प्रकारचं पजेशन म्हणजेच मालकी हक्क अदृश्यपणे आपण त्यांच्यावरती लादत असतो आणि म्हणूनच आपल्याला जे वाटतं, आपण जो विचार करतो ते त्यांनी ऐकावं किंवा ऐकलं पाहिजे अशी आपली अपेक्षा होते. मात्र कधी कधी ही अपेक्षा तिच्या मर्यादा ओलांडून हट्टाचं स्वरूप घेते आणि मग कलहाला सुरुवात होते. शांतपणे पोक्त झालेल्या आपल्या अपत्यांकडे, आपल्या मुलांकडे आपल्याला कितपत पाहता येतंय याचा क्षणभर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आपल्या मुलांचं सगळं चांगलं व्हावं असं म्हणत असताना पालक नकळतपणे अदृश्य असं एक रिंगण आपल्या भोवती आखत असतात आणि हेच रिंगण त्यांच्या मनामध्ये कायम लोलकासारखं लोंबकाळत राहतं. मुलांचं बरं झालं तर आपल्याला समाधान, मुलांचं नीट नसेल तर आपल्याला दुःख. याचा अर्थ आपल्या सुखदुःखाच्या चाव्या आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये देतो आणि याचं एकमेव कारण आपण त्यांना जन्म दिलेला आहे. आपण त्यांना जन्म दिलेला नाही तर आपण त्यांच्या जन्माचं निमित्त झालो आहोत हे ज्या क्षणी आपल्या अनुभूतीला येईल तो क्षण आपल्या मुक्तीचा आहे. निश्चितपणे आपण जे आत्ता ऐकत आहात ते बुद्धीच्या पातळीवर ऐकत आहात, त्यामुळे कानांना ते चांगलं वाटतं आहे, मन ते कुठेतरी स्वीकारतं देखील आहे. मात्र प्रत्यक्षात कृती करण्याची जेव्हा वेळ येणार आहे त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपला कस लागणार आहे. आपण मुलांना व्यक्ती म्हणून तेव्हाच बघू शकतो जेव्हा आपण स्वतः आई वडील या कवचाच्या बाहेर येऊन स्वतःचा व्यक्ती म्हणून विचार करणार आहोत. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे अधोरेखित करावीशी वाटते. पहा, मुलांच्या आयुष्यातील समस्या आपल्याला काही शिकवायला आल्या आहेत का असा प्रश्न आपण आपल्याला विचारू शकतो का? निश्चितपणे आपण तो विचारायला हवा आहे. हजारो स्वरूपामध्ये आपण यापूर्वीही जन्म घेतलेला आहे. निरनिराळ्या प्रकारचे अनुभव आपण घेत घेत मानवी देह धारण करण्यापर्यंत आलेलो आहोत. मानवी देह मिळाला याचाच अर्थ आपली उन्नत अवस्था सुरू झालेली आहे. मात्र ती उन्नत अवस्था 70-80 वर्षाच्या कालपटावरती मिळालेल्या एका भूमिकारूपी जगण्यामध्ये निरनिराळ्या प्रश्नांमध्ये जर आपण गमावली तर पुढे कसं जाता येईल? खऱ्या अर्थानं मानवी जन्म मिळणं म्हणजे मुक्तीचा प्रवास सुरू होणं आहे. मग या मुक्तीच्या प्रवासामध्ये आपण स्वतःच आपला अडथळा व्हायचं का? जसजसा काळ बदलेल तसा आपल्या आयुष्यातील प्रश्नांचं स्वरूप हे किचकट होत चाललेलं आहे. आताचे प्रश्न 30-35 वर्षांपूर्वीच्या समाजामध्ये प्रश्न स्वरूपामध्ये अस्तित्वातच नव्हते आणि आज ज्या प्रश्नांचा अगदी जीवन मरणाचे प्रश्न म्हणून आपण विचार करतो आहोत ते अजून 10 वर्षांनी अस्तित्वात असतील का याच्याविषयी खरोखर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळेच आहे त्या क्षणामध्ये राहून आपल्याला जास्तीत जास्त शांत, संयमानं
आणि विवेकानं परिस्थिती कशी हाताळता येईल याचा विचार करायला हवा. ज्या क्षणी आपल्याला स्वतःमधला कर्ता किंवा डूअर पाहता येईल, त्या क्षणी सद्गुरू कृपा प्राप्त झाली असं समजायला हरकत नाही. आणि ज्या वेळेला ती कृपा प्राप्त होते, त्यावेळेला कुठल्याही बाह्य गोष्टी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचण्यापासून अडवू शकत नाहीत. भले मग ती आपली पोटची मुलं का असेनात. मंगलम या कार्यशाळेच्या माध्यमातून असेच वरवर साधे दिसणारे, मात्र मूळ शोधायला गेलो तर समजायला कठीण असणारे प्रश्न आपण अगदी मनमोकळेपणाने चर्चेला घेत आहोत. मंगलम या कार्यशाळेमध्ये नेमकं काय होतं, ती कशा प्रकारे असते, याच्यासाठीचं 90 मिनिटांचं एक मोफत सेशन आयोजित करण्यात येत आहे. या 90 मिनिटांच्या मोफत सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आपण आत्ताच क्लिक करून आपली नावनोंदणी करायची आहे. लवकरच भेटूयात या 90 मिनिटांच्या ऑनलाईन सेशनच्या रूममध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.